नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आता अर्जुनने आता असा मोठा पुरावा बाहेर आणलेला आहे, तो म्हणजे मधुभाऊ या केसमध्ये अडकू शकत नाही. या केसमध्ये अडकणार आहे तो स्वतः महिप्त, कारण त्याने जो गुन्हा केलेला आहे त्यामुळे तो याच्यामध्ये अडकला जाणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन, सायली, चैतन्य तिघी बसलेले असतात आणि बोलत असतात तेव्हा सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ती डेड बॉडी जी आहे ती हरीश काकांची आहे. ही गोष्ट सायलीला समजलेली असते आणि तिला कळत नसतं की हे सगळं असन कसन काय झालेलं आहे. हरीश काकांच्या बाबतीत असन कसन झालं हा प्रश्न सायलीला पडलेला असतो आणि त्यासोबतच सायली मात्र इकडे म्हणत असते की पण हरीश काकांनी त्यांचं काय वाकड केलं होतं, कारण काहीही झालं तरीही हरीश काका जे आहेत ते त्यांच्या बाजूने साक्ष देत होते ना, मग असं का? हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. त्याचवेळी अर्जुनही म्हणत असतो की आता आपल्याला मधुभाऊंच याच्याशी कोणतंही कनेक्शन नाही, ही गोष्ट समोर आणायची आहे. काहीही झालं तरीही मधुभाऊ याच्यामध्ये अडकणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हे सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन सायली आणि चैतन्याशी बोलत असतो त्यांना म्हणत असतो की नक्की याच्याशी काय संबंध आहे हे सगळं का? आता ही पुढचा प्रश्न यांना पडलेला असतो की महिपच्या बाजूने साक्ष दिली होती, मग महिपच्या बाजूने साक्ष दिलेली असतानाही हे सगळं असं का झालेलं आहे? कशामुळे हरीश काका जे आहे त्यांचा खून महिपने केलेला आहे हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. सायली रडत असते, इमोशनल झालेली असते आणि आता सायलीला काळजी वाटायला लागलेली असते. सायली म्हणत असते की अर्जुन सर, मला कळत नाहीये की या सगळ्या यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये का अडकले गेलेले आहेत मधुभाऊ, या सगळ्यामध्ये यांचा काय संबंध आहे, या कोणत्याच गोष्टींशी टोटल मला लागत नाही असं सायलीच म्हणणं असतं. परंतु अर्जुन मात्र शांतपणे विचार करत असतो आणि अर्जुन सायलीला सांगतो की तुम्हाला आठवतं का हरीश काकांनी कोर्टात साक्षी दिलेली होती आणि त्यानंतर ते गायब झालेले आहेत. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हरीश काकांचा खून झालेला आहे आणि तो त्यानंतर झालेला आहे तर एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या समोर येते का, कारण जर हरीश काकांचा खून झालेला असेल तर हरीश काकांचा खून जेव्हा झाला तेव्हा मधुभाऊ हे जेलमध्ये होते. त्यामुळे हे सगळं जे काही बोललं जात आहे किंवा मधुभाऊंवरती आरोप केले जात आहे ते पूर्णपणे खोटे आहेत असं अर्जुनच म्हणणं असतं. आणि त्यासोबतच अर्जुन इकडे सायलीला सांगत असतो, इकडे प्रिया आहे ती आता चिडलेली असते आणि तिची नेहमीची टिवटिव करायला ती महिप्त आणि नागराज यांच्याकडे आलेली असते आणि तिथे येऊन ती बोलायला सुरुवात करते, तुम्हाला कळते का काय, एक खून पचवता नाकीन आलेले आहे, तुम्ही दुसरा खून करून ठेवताय, जुनी मडी उकरून काढताय. हे तीच बोलणं चाललेलं असतं आणि मग इकडे नागराज आणि महिपा तीच बोलणं शांतपणे ऐकत असतात आणि तिला म्हणत असतात की हे तुझं काय चाललंय. ती सगळं बोलत असते की तुम्हाला कळतंय का याच्यामध्ये पुन्हा अडकले जाणार आहोत आपण, काय गरज होती जुने वडे उकरायची, हे सगळं ती बोलत असते. आणि त्यासोबतच इकडे मात्र पाहायला मिळतं की महिप्त आणि नागराज दोघेही चिडलेले असतात, दोघांनाही राग आलेला असतो. प्रिया म्हणत असते की ऑलरेडी एक खून केलेला आहे, त्याच्यामध्ये आपण इतके अडकलो गेलेलो आहोत, दुसरा खून करायची गरज काय होती आणि ते आता कशाला उकरून काढलेला आहे, हे सगळं प्रिया बोलत असते. तेव्हा महिप्त तिला म्हणत असतो की जरा तुझी टिवटिव बंद कर. प्रियाच असं म्हणणं असतं की नुसते मुर्दे पाडत असता. तेव्हा महिप्त म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू शाळेत जेवढे आकडे शिकले नाहीस ना तेवढे मुर्दे मी पाडलेले आहेत आणि त्यामुळं आता तू आम्हाला अक्कल शिकवायची नाही. तेव्हा ती म्हणत असते की आता ते मॅनेज करा, कसं पचवायचं आहे ते
असं प्रियाच बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे महिप्तला ती सांगत असते तेव्हा नागराज आणि महिप्त तिथ असतात आणि जेव्हा महिप्त तिला म्हणतो की तू शाळेत जेवढी पुस्तक शिकलेली नाहीयस ना तेवढे मुर्दे मी पाडलेले आहेत तेव्हा मात्र प्रियाची वाट लागते. प्रिया म्हणत असते तुम्ही मला असं काय बोलताय माझ्या शाळेवर यायचं नाही बर. मग महिपत आणि नागराज तिला म्हणू लागतात की मग सांग ना आम्हाला आता कसं हे सगळं मॅनेज करायचं आता तुझ्या डोक्यात काय विचार केलेला असशीलच ना. असं बोलल्यानंतर ती सांगायला सुरुवात करते ती म्हणत सोप आहे आश्रमाच्या बाजूला जायचं आणि आश्रमाच्या बाजूला कोण राहत त्यातल्या एखाद्याला उचलायचं आणि एखाद्याला उचलायचं आणि त्याला हे सगळं बोलायला लावायचं की मधुभाऊनी तो खून करताना त्याने पाहिलेला आहे. आता हे सगळं बोलणं झालेलं असतं तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो पुढे काय करायचं त्याने खून आश्रमात केलाय का आश्रमाच्या बाहेर केलाय कुठे बघितले हे सांग. तेव्हा ते म्हणत असते मधुभाऊनी खून आश्रमात केला आणि नंतर बॉडी पुरायला मागच्या अंगणात घेऊन आले तेव्हा पाहिले. तेव्हा महिप्त म्हणत असतो सांग ना नीट सांग नक्की खून कुठे गेलेला आश्रमात केलेला की बाहेर आणि नक्की त्या माणसाने कुठे पाहिलेला आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया जी आहे ती आता अडकत चाललेली असते कारण तिला महिप्त जे प्रश्न विचारत असतो त्याची उत्तर मात्र तिला देता येत नसतात आणि प्रियाची इथेच वाट लागणार असते कारण महिप्तला माहिती असतं की काहीही झालं तरीही प्रिया काय आहे तिच डोक किती आहे तिची अक्कल किती आहे या सगळ्या गोष्टी महिप्तला चांगल्याच माहिती असतात. प्रिया मात्र शांतपणे आता विचार करत असते ती म्हणत असते की नाही हे जे काही बोलत आहे त्या बोलण्यामध्येही यांच्या तथ्य आहे असं तिला वाटायला लागलेलं असतं परंतु प्रिया म्हणत असे की नाही ते कसं लपवायचं आता ते तुम्ही बघा असं प्रियाच म्हणणं आहे. प्रियाला वाटत आहे की काहीही झालं तरीही या खुणामध्ये आपण अडकलं नाही पाहिजे एवढाच तिचा विचार असतो. ती फक्त स्वतःला सेफ करण्याचा प्रयत्न करत असते पण महिप्त मात्र प्रियाची वाट लावणार हे मात्र तिला कळलेलं असतं. महिप्त चिडलेला असतो. इकडे अर्जुन सायली विचार करत असतात त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालू झालेले असतात की महिप्तने का मारलं कारण महिप्तने मारायचा प्रश्नच येत नव्हता त्याने तर महिप्तच्या बाजूने साक्षी दिलेली होती मग का तेव्हा सायली सांगायला लागते की जे हरीश काका आहेत ना त्यांनी कोर्टात साक्षी दिलेली त्यानंतर मी त्यांना भेटले होते पण त्यांच्या मनात गिल्ट होतं ते मनाने खूप चांगले होते. मी तेव्हा त्यांना भेटलेले त्यांना मी विचारलेलं तेव्हा ते म्हणत होते की मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तेव्हा मला जाणवत होतं की त्यांना ही बाजू अशी बोलायची नव्हती मधुभाऊंच्या विरोधात त्यांना जायचं नव्हतं पण त्यांना हे जबरदस्ती करायला लागलेलं आहे म्हणजेच मधुभाऊंच्या विरोधात त्यांनी साक्ष दिली आणि पुन्हा ती साक्ष बदलवू शकतात म्हणून त्याला महिपने त्यांना मारलेला असणार आहे असा सायलीने तर्क लावलेला असतो आणि सायली मात्र अर्जुनला ह्या सर्व गोष्टी सांगत असते आणि अर्जुन आणि चैतन्याने महत्वाची गोष्ट तर क्लिअर केलेली असते की या खुनाशी मधुभाऊंचा काहीही संबंध नाही कारण जेव्हा खून झालेला आहे तेव्हा मधुभाऊ हे जेलमध्ये होते त्यामुळे ते खून करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की म्हणजे मूर्ख दामिनी जी आहे ती पूर्णपणे अडकली गेलेली आहे. मधुभाऊ आत्ता सुटलेले आहेत आणि त्या बॉडीचे जे अवशेष आहेत ते पाहिल्यानंतर कोणाच्याही लक्षात येईल की या सगळ्याशी मधुभाऊंचा काही संबंध येऊ शकत नाहीये कारण खूप दिवसांपूर्वी पुरलेली ती बॉडी आहे. त्यानंतर इकडे अर्जुन चैतन्य सायली सगळे विचार करत असतात. अर्जुन म्हणत असतो की चैतन्य उद्याचीच हेअरिंग मागून घ्यायची आहे आणि सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित होतात का हे पाहायचं आहे अर्जुन चैतन्याला सांगत असतो. त्यासोबतच सायली त्याचबरोबर अर्जुन दोघेही तिथे असतात आणि मग आता सायलीला इकडे अर्जुन म्हणत असतो की मला काय वाटते माहितीये का आपल्याला ना मधुभाऊंची भेट घेतली पाहिजे आणि एकदा का मधुभाऊंची भेट घेतली तर ब्यापैकी गोष्टी क्लिअर होतील आणि मग मधुभाऊंशी बोलून झाल्यानंतर आपण पुढच्या बाबतीत डिस्कस करता येईल.
मधुभाऊ आपल्याला अगदी व्यवस्थित सांगतील की नक्की काय झालेलं होतं, गोष्टी कशा पद्धतीने घडलेल्या होत्या आणि त्याचबरोबर नक्की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। तेव्हा चैतन्य सांगतो की अर्जुन काळजी करू नकोस तू, मी लवकरात लवकर हेरिंग सुद्धा मागून घेतो, कारण मधुभाऊ तर निर्दोष आहेत हे सायलीला सांगितलेलं असतं। सायलीला थोडी भीती वाटत असते, धाकधूक असते, मधुभाऊंच जामीन तर रद्द होणार नाहीये ना, मधुभाऊंना काही होणार तर नाहीये ना, हे सगळं सायलीला वाटत असतं आणि म्हणूनच सायली हे सगळं बोलत असते त्यासोबतच इकडे सायली म्हणत असते की काही झालं तरीही मधुभना काही होता कामा नाही असं सायलीच म्हणणं असतं। इकडे अर्जुन त्याचबरोबर चैतन्य दोघही विचार करायला लागलेले असतात आणि त्याचबरोबर अर्जुनच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात, कारण मधुभाऊंनी काही केलेलं नाहीये हे तर प्रूव्ह होणार आहे आणि याच्यामध्ये अडकला जाणार आहे तो म्हणजे महिप्त, कारण ज्या गोष्टी महिप्तन केलेल्या आहेत, जे गुन्हे महिप्तन केलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिप्तलाच कसं अडकवायचं हे मात्र अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं आणि अर्जुनने त्यासाठी सगळी तयारी केलेली असते आणि इकडे प्रिया जी आहे ती आता सांगत असते कशा पद्धतीने अडकवायचं आहे, काय करायचं आहे हे सगळं ती बोलत असते आणि तीच जे म्हणणं असतं ते ऐकून इकडे महिप्त आणि नागराज तिला विचारत असतात, सांग ना अजून, सांग पुढे काय केलं जाणार आहे, कशा पद्धतीने गोष्टी केल्या जाणार आहेत, सांग तू असं म्हणत तिला विचारत असतात, तिला बोलत असतात की तुझ्याकडून कळलं पाहिजे आणि नक्की काय घडत आहे आणि याबद्दल तिला विचारत असतात आणि त्याच वेळी प्रिया मात्र सांगत असते आणि ती पुन्हा वैतागत असते आणि म्हणत असते की नाही आणि तुम्ही हे सगळं केलं मला का विचारताय तुम्ही हे सगळं, तेव्हा ती म्हणते की मी काय अर्जुन सुभेदार आहे का, मग ती त्यांना म्हणते की तुम्ही काय अर्जुन सुभेदार आहे का, मलाच प्रश्न विचारताय, तेव्हा हे दोघेही म्हणू लागतात मग तू काय दामिनी देशमुख आहेस का, आमच्या बघून घेऊन काय करायचं ते, आणि मग इकडे जेव्हा प्रियाला कळतं की ती जी डेड बॉडी आहे ती हरीशची आहे तेव्हा प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते, प्रिया म्हणू लागते काय हरीश काकांना मारल तू, ही तेव्हा महिप्त म्हणतो हो मारल, त्याला नेऊन पुरलं, कारण तो आपल्या विरोधात साक्षी देणार होता, माझ्या बाजूने साक्ष देणार नव्हता, म्हणून त्याला उचलला, तिथे नेऊन गाढला, वरण एक कुंडी ठेवली असं म्हणत सहजपणे महिप्त त्याने जो खून केलेला आहे त्याबद्दल इकडे प्रियाला सांगत असतो आणि प्रियाच्या मात्र शिट्ट्या वाजत असतात, कारण तिला असं वाटत असतं की आपण याच्यामध्ये पूर्णपणे सुखरूप असं बाहेर पडू, पण तिला कुठे माहिती आहे की यामध्ये ती पूर्णपणे अडकली जाणार आहे, कारण तिने तर कोर्टाच्या बाहेर त्या हरीशला भेटलेली होती आणि यामुळे तिचा याच्याशी काहीतरी संबंध आहे, तिने धमकवलेलंही तिथे स्पष्टपणे दिसत आहे, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर प्रियाची वाट लागलेली असते, प्रियाला आता कळायचं बंद झालेलं असतं, कारण तिने ज्या चुका केलेल्या होत्या त्या चुका तर समोर येऊ लागलेल्याच असतात। महिप्त आता चिडलेला असतो, महिप्त म्हणत असतो तुला पण गाढायला मला वेळ लागणार नाही, एवढे लक्षात ठेवायचं आहे आणि तुझी जी ही टिवटिव आहे ना ती बंद करायची आहे, आणि मग महिप्त प्रियाच्या अंगावरती धावून जात असतो, प्रियाला म्हणत असतो की बाद झालं, आतापर्यंत मी तुझं खूप ऐकलेलं आहे, आता इथून पुढे एक शब्द ही ऐकणार नाही तुला, पण गाढ येईल आणि तिथे आश्रमाच्या बाहेरने तिथकूड पुरल जाईल तुला, आणि त्याचबरोबर इकडे तुझी वाट लागेल, कारण त्या हरीशने गद्दारी केली। आधी तो आपल्या बाजूने साक्ष द्यायला तयार झाला होता, पण नंतर त्याने साक्ष बदलली आणि तो बदलणार होता, तो त्यांच्या बाजूने बोलणार होता, म्हणून त्याला संपवलेला आहे। महिप्तशी कोण गद्दारी करेल त्याला मी गाढ असतो एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं महिप्त प्रियाला सांगत असतो। दयाची मात्र बोबडी वडलेली असते, आता तिला कळायचं बंद झालेलं असतं, म्हणजे तिला आता कळून चुकलेलं असतं जर हे सगळं अशा पद्धतीने घडत आहे आणि महिप्त एवढ्या पुढच्या लेवला जात आहे, कारण काहीही झालं तरीही हरीशन ही महिप्तच्या बाजूने साक्ष दिलेली होती आणि तरीही त्यांनी महिप्तने त्याला मारलेला आहे, ही गोष्ट मात्र प्रियाला धक्का देण्यासारखी वाटत असते आणि प्रिया मात्र विचार करत असते की नाही काहीही झालं तरीही आता प्रियाने सावधगिरी बाळगावी लागणार असती।
जर का प्रियाने सावधगिरी बाळगली तरच प्रिया जिवंत राहणार ही गोष्ट मात्र क्लिअर झालेली असते आणि इकडे सायली त्याचबरोबर अर्जुन त्याच गोष्टींचा विचार करत असतात की प्रिया आणि महिप हे सगळे कसे अडकले जाणार आहेत कारण हा खून त्यांनी केलेला आहे आणि त्याची शिक्षा सुद्धा त्यांनाच भोगावी लागणार आहे। महिप्त आता प्रियाच्या अगदी जवळ आलेला असतो आणि प्रियाला आता भीती वाटत असते की आता लगेचच आपल्याला टपकवतोय काय हा माणूस कारण ती जाम घाबरून असते। तिला असं वाटत असतं की हा जो महिप्त आहे तो सटकलेला आहे आणि तो कधीही आपल्याला संपवू शकतो या गोष्टीची गॅरंटी मात्र तिला चांगलीच असते आणि त्यामुळे तिने घाबरून त्यासोबतच इकडे पाहायला मिळत की सायली आणि अर्जुन आता मधुभाऊंकडे आलेले असतात। प्रिया इकडे म्हणत असते की मी मधुभाऊंना आश्रमातून इकडून घरातून बाहेर काढलेला आहे एवढं गिल्ट दिलेला आहे की ते कधीचेच निघून गेलेले असतील। इकडे सायली आहे ती आलेली असते आणि मग मधुभाऊ बद्दल तीच बोलणं चाललेल असतं ती विचार करत असते आणि त्यासोबतच इकडे मधुभाऊ जे आहेत ते बघत कुठे गेलेले आहेत मधुभाऊन सांगता कुठे गेले मग अर्जुन म्हणत कुसुमता इकडे गेले असती पण सायली म्हणत असते नाही त्यांच्या जीवाला धोका हे माहिती आहे। तेवढ्यात मधुभाऊ तिथे येतात आणि मग अर्जुन म्हणू लागतो बघितलं का तुमची लेक किती पॅनिक झालेली होती आणि बघ सायली मधुभाऊ आलेले आहेत असं म्हणत इकडे अर्जुन सायलीशी बोलत असतो सायलीला सांगत असतो परंतु मधुभाऊ मात्र सायलीला म्हणत असतात की कस आहे माझा लेक अडलस जावई हे दोघेही माझ्या सोबत असताना त्यांच सुरक्षा कवच मला असताना मला कोणी काही करू शकत नाही। तेव्हा सायली म्हणत असते की हो बरोबर आहे तुमचं पण तुम्हाला माहिती आहे ना लोक कशी आहेत म्हणून मला काळजी वाटत होते असे इकडे सायली मधुभाऊंना सांगत असते। त्यासोबतच सायली मधुभाऊंना म्हणत असते की मधुभाऊ एक गोष्ट सांगायची आहे। मधुभाऊ म्हणतात काय झालं बोला ना। तेव्हा सायली म्हणत असते की तो जो खून आहे तो तुम्ही नाही केलेला हे प्रूव्ह होणार आहे आणि त्याचे पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत। तेव्हा मधुभाऊ खुश होतात आणि त्यानंतर मधुभाऊ म्हणतात की एवढी चांगली बातमी आहे आणि तुम्ही एवढं तोंड पाडून का सांगत आहात। तेव्हा मात्र इकडे सायली मधुभाऊंना सांगायला सुरुवात करते त्यांना म्हणू लागते की पण एक वाईट बातमी पण आहे। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की काय झालं तेव्हा सायली जी आहे ते मधुभाऊंना सांगत असते की वाईट बातमी अशी आहे की तो जो खून झालेला होता तो हरीश काकांचा झालेला होता। ते ऐकताच मधुभाऊंना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊ अगदी खाली बसतात। मग अर्जुन मधुभाऊंना पाणी देतो सायली सावरते आणि मधुभाऊंना म्हणू लागते की नाही मधुभाऊ मान्य आहे पण हा धक्का वाटतो तेवढा सोपा नाही हेही मला पटत पण आपल्याला याच्यामध्ये अडकून राहायचं नाही कारण आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे आणि आता हे सगळं त्या महिप्तन केलेला आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे असं अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो। मधुभाऊ थोडेसे हादरलेले असतात त्यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय आहे कारण हे सगळं कसं झालं याच्यामध्ये हरीशचा काय दोष होता हे सगळं मधुभाऊ विचार करत असतात आणि त्याचवेळी इकडे अर्जुन सायली मधुभाऊंना सांभाळू लागतात। हरीश चांगला होता त्याने माझ्या विरोधात जरी कोर्टात साक्षी दिलेली असली तरी त्याची मजबुरी होती ही गोष्ट मधुभाऊंनाही माहिती असते आणि मधुभाऊ म्हणत असतात की खरंच खूप अवघड झालं। तेव्हा अर्जुन हा मधुभाऊंना विचारू लागतो मधुभाऊंना म्हणू लागतो की मला ना तुम्हाला काही गोष्टी विचारायच्या आहेत कारण मला हरीश काकांच्या बाबतीत बोलायचं आहे की मला एक सांगा आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हरीश काका नक्की कुठे राहत होते तुम्हाला काही अंदाज आहे का त्यांच कोणी ओळखीच वगैरे होतं का हे सगळं अर्जुन विचारत असतो। तेव्हा मधुभाऊ सांगतात की हो हरीशचा एक मित्र होता अशोक आणि हरीशचा खूप जवळचा मित्र होता आणि अशोककडे हरीश नेहमी जायचा त्याच्याशी बोलणं वगैरे त्याचं व्हायचं हे मधु सांगतात। मग नक्की कुठे आहे आश्रमातून पुढे गेलं की त्या गल्लीत मागच्या बाजूला त्या हरीशच त्या अशोकच घर आहे आणि हरीश त्यांना भेटायला जायचा तो जवळचा मित्र होता। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा अर्जुन आणि सायली ते म्हणत असतात की आता आपल्याला लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि अशोकची भेट घेतली पाहिजे।
असं यांच बोलणं सुरू असतं. मधुभाऊ थोडेसे हादरलेले असतात. धक्का बसलेला असतो, कारण हरीशने तर त्यांच्या बाजूने साक्षी दिलेली होती. तरीही त्यांनी हरीशला संपवलेला आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन म्हणत असतो की सायली, आजच्या आज आपल्याला हरीशकडे गेलं पाहिजे, सॉरी अशोककडे गेलं पाहिजे आणि त्यांची भेट घेतली पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत. असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. अर्जुनला आता क्लू मिळालेला आहे की अशोक जो आहे तो हरीश काकांचा खूप जवळचा मित्र आहे आणि त्याच्याकडून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊ शकतात. ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते, त्यामुळे अर्जुन त्याबद्दल विचार करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन आता रूममध्ये येतात. सायली खुश असते. सायलीला आता बरं वाटलेलं असतं की फायनली ब्यापैकी गोष्टी आपल्या बाजूने येत आहेत. मधुभाऊ याच्यामध्ये अडकणार नाहीत याची काळजी ती मला वाटत असते आणि ती म्हणत असते की खरंच तुम्ही भेटलात म्हणून मी मधुभाऊंना या सगळ्यातून बाहेर काढू शकले. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की असं काय बोलताय तुम्ही, असं परक्यासारखं नका बोलायचं, असं अर्जुनच म्हणणं असतं. आणि त्यासोबतच सायली म्हणत असते की तसं नाही. अर्जुन म्हणतो कसं आहे माहिती आहे का, मला सांगा, तुम्ही मला भेटलात म्हणून मी लग्न केलं आणि मी आज सुखात आहे, पण जर तुम्ही मला भेटला नसता तर मी आयुष्यात कधीच लग्न केलं नसतं. हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की असं काही नाहीये आणि मग दोघेही एकमेकांचे कौतुक करू लागतात. आणि अचानक अर्जुन चेंज करण्यासाठी जात असतो तेव्हा त्याचा तोल जातो. तेव्हा सायली सावरते अर्जुनला. ती म्हणू लागते की अचानक असा तोल कसा गेला तुमचा. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रत्येक क्षणाला सावरायला मला माझ्यासोबत तुझ्यासारखी बायको आहे ना, त्यामुळं तोल गेला तरीही घाबरण्याची गरज नाही, असं अर्जुन सायलीला सांगत असतो. सायलीलाही ही छान वाटत असतं, कारण आज अर्जुन मुळंच सायली मधुबांना या सगळ्यातून बाहेर काढू शकलेले असते. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा घडलेल्या असतात. अर्जुन सायली दोघेही एकमेकांशी बोलत असतात आणि आता लवकरच अशोक काका यांची भेट घेऊन त्यांना बऱ्याचशा गोष्टी क्लिअर करायच्या असतात. त्या संदर्भात अर्जुन आणि सायली यांनी पुढची तयारी केलेली असते. मग अर्जुन आणि सायली आता उद्याच्या भागात हरीश काकांना भेटायला येतात आणि हरीश काकांना भेटायला आल्यानंतर मात्र ते दोघेही तिथे हरीश काकांना काही प्रश्न विचारू लागतात. सॉरी, अशोक काकांना काही प्रश्न विचारू लागतात आणि अशोक काकांना म्हणत असतात की हरीश काका आणि तुमची भेट कधी झालेली आहे. तेव्हा ते सांगतात की काही महिने काही वर्ष झाले असेल. त्यानंतर इकडे सायली मग त्यांना विचारते तुमचं बोलणं कधी झालं होतं शेवटचं. तेव्हा ते म्हणतात आत्ताच झालं होतं, म्हणजे काही दिवसांपूर्वी, म्हणजे आता 2 दिवसांपूर्वी मला हरीशचा मेसेज आलेला होता. त्याच्या नेहमीच्या नंबरवरून तो मेसेज आलेला होता आणि मग ते हरीश काकांचा जो आलेला मेसेज आहे तो सायली आणि अर्जुनला दाखवतात. 2 दिवसांपूर्वी मेसेज आलेला आहे आणि हरीश काका हे अशोक काकांशी बोलत आहेत, पण तिकडे तर डेड बॉडी सापडलेली आहे. मग या सगळ्याचा संबंध काय आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि फायनली तो मेसेज पाहिल्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं. अर्जुन म्हणत असतो की नक्कीच याच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे ते लवकरात लवकर आपल्याला शोधलं पाहिजे, कारण आता तो जर नंबर मिळालेला आहे तर ऑब्व्हियसली त्या माणसापर्यंत पोहोचणं अर्जुनसाठी तेवढं अवघड नाही आणि हे अर्जुनने ठरवलेलं असतं. हे सगळं कशा पद्धतीने अर्जुन करणार आहे कोर्टात आता महिपची आणि दामिनीची कशी वाट लागणार ते पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.